नमस्कार. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा गेला नाही पाहिजे. आज अशीच एक सुन्न करणारी बातमी सकाळ सकाळ कानावर आदळली. आणि अशी काही नेते मंडळी असतात जी ज्यांच्या पदामुळं नाही तर त्यांच्या कार्यामुळं, त्यांच्या स्पष्ट वक्त्यापणामुळं, ज्यांच्या आपलेपणामुळं ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करत असतात. त्यातलाच एक सगळ्यांचा नेता म्हणून नाही पण सगळ्या महिलांचा लाडका भाऊ म्हणून काय बोलणार, शब्दच सापडत नाहीत. जो माणूस स्वतः स्पष्ट वक्ता आहे तो गेल्यानंतर त्याच्या श्रद्धांजलीला शब्द सापडू नयेत, ह्याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय द्यावी. अजितदादा पवार यांचं निधन म्हणजे सुन्न करणारी बातमी आहे. आणि ह्या सुन्न करणाऱ्या बातमीला कुठून टाहो फोडावा. घरातल्या एक बारामतीच पोरकी झाल्यासारखी वाटते. संपूर्ण बारामती नाही, पूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखा वाटतं. असं बाहेर काळं कुट्ट वातावरण तयार झालंय. मी आत्ता बारामतीतूनच बोलतेय. थोड्या वेळातच मी पण मेडिकल कॉलेजमध्ये जाणार आहे, तिथून तुम्हाला तोही व्हिडिओ पाठवते. पण शब्द कमी पडतात आणि पूर्ण मन गहिवरून आले. दादांना कोणत्या शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. परवा सुनेत्राताईंच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आम्ही भेटलो. त्यानंतर आज दादांच्या 4 सभा होत्या बारामतीमध्ये. कधीही कुणालाही जरी स्पष्ट वक्ते असले तरी सर्वांना प्रेमानं बोलणारे दादा आज आपल्यात नाहीत. हे म्हणायला सुद्धा अंतःकरण जड होतं. रामकृष्ण.